केडी, साधू सरांचा फोन आहे. हॅलो सर. हॅलो तारिणी, ऑल गुड? हो सर, ऑल गुड. आपल्या या मिशनची पहिली पायरी पूर्ण झालेली आहे. आम्ही सक्सेसफुली खांडेकरांच्या घरात आलोय. मला सांगा, तुमच्या फॅमिलीजनी तुमचं लग्न ॲक्सेप्ट केलं? म्हणजे फार त्रास नाही ना झाला त्यांना कन्व्हिन्स करायला? तारिणी, एनी प्रॉब्लेम? नो सर, इकडे सगळं कंट्रोलमध्ये आहे. गुड. हे बघा, खऱ्या अर्थाने या मिशनला सुरुवात आत्ता झाली. तुम्हा दोघांनाही खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तुम्हा दोघांचं लग्न झालं हे कोणी बघितलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्या फॅमिलीजना तुमच्यावरती संशय येऊच शकतो. येस सर, आम्ही काळजी घेऊ. आपल्याला पडलेल्या 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या घरात आहेत सर. त्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या घरातनं बाहेर पडणार नाही. व्हेरी गुड. मला कल्पना आहे हे मिशन तुम्हा दोघांसाठी खूप अवघड जात आहे, पण आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आपण जर कायदेशीररित्या इन्व्हेस्टिगेशन केलं असतं तर ते फुटेज हाती लागण्याआधीच कदाचित टॅम्पर झालं असतं. म्हणून आपण हा मार्ग निवडला आहे. हे बघा केदार आणि तारिणी, तुमची एक चूकही आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे याच्या पुढचं प्रत्येक पाऊल तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचं आहे. आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम होतोय, काहीतरी अडचण येते, तर ताबडतोब मिशन अबॉर्ट करा आणि परत या. ती वेळच येणार नाहीये सर. आम्ही इथे नवरा बायकोचं नाटक करतोय. जोपर्यंत हे नाटक सुरू राहील तोपर्यंत आमच्याकडनं कुठलीही चूक होणार नाही आणि कोणाला संशयही येणार नाही. व्हेरी गुड अँड ऑल द बेस्ट. मला तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सर. आता काहीही झालं तरी जोपर्यंत मिशन गृहप्रवेश पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही परत येणार नाही. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. त्या काका हा काय बोलतोय? खरं बोलतोय तो. माझाच मुलगा आहे तो, केदार दयानंद खांडेकर. गुन्हेगार आहात तुम्ही माझे. तुम्हाला काही हक्क नाहीये माझ्या नावापुढे तुमचं नाव लावण्याचं. देवकी ती असेल ना तुझी आई. अरे पण दयानंद खांडेकर तुझा बाप आहे याच्यासाठी काय काय पुरावा काय तुझ्याकडे? आम्हाला काय माहित तुझी आई कुठे कुठे गेली होती ते शेण खायला. काय ग कौशिकी, अजूनही या मुलाला घरात घ्यायचंय तुला? तुमच्या दोघांचं लग्न झालंय बरोबर ना? काय पुरावा काय तुमच्याकडे लग्न झालं हे का? तारिणी या घरात येऊ शकत नाही. तारिणी इथे राहणार नसेल तर मलाही इथे राहायचं नाहीये. माझ्यामुळे सगळी अवघड परिस्थिती निर्माण झाली. माझ्या एका हट्टामुळे सगळ्या कुटुंबाला अवघड परिस्थितीत ढकललंय मी. सगळं कुटुंब दुखावलं गेलंय माझ्यामुळे. केदार आणि तारिणी इकडे आलेले, आपल्या घरी आलेले कोणालाही पटलेलं नाही, माहिती आहे मला. हे सगळं माझ्यामुळे झालंय सगळं. त्या काका असं काहीही होणार नाहीये. हे बघा, कोणाला काय वाटतं ते मला माहित नाही, पण केदार आता केदार खांडेकर आहे आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. इतके वर्ष तो त्याच्या हक्कापासून लांब राहिला, पण आता त्याच्या हक्कापासून, त्याच्या हक्काच्या माणसांपासून लांब ठेवणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी त्याला घरी घेऊन आले. आणि तारिणी, तिचं इथे येणं तुला अजिबात आवडलेलं नाहीये. मला हे अजिबात पटलेलं नाही, बट आय कांट हेल्प इट. कायद्याने तिला घरात येण्यापासून मी थांबवू शकत नाही. आज पहिल्यांदा मला इतकी भीती वाटली. माझ्या या एका निर्णयामुळे अख्खं खांडेकर कुटुंब माझ्यापासून दुरावणार तर नाहीये ना? असं का बोलताय तुम्ही? असं काही होणार नाहीये. तुम्ही बाहेर जे बोललात ते अगदी योग्य बोललात.
पण जे झालं ते पचवायला तुम्हालाही वेळ लागला ना, मग तो वेळ बाकीच्यांना द्यायला नको. या सगळ्यामुळे तुम्हाला जो शॉक बसलाय त्याहून दुप्पट शॉक आम्हाला सगळ्यांना बसलाय. त्यातून आम्ही वाट काढण्याचा प्रयत्न करतोय, पण ते सगळं हळूहळू होणार आहे दया काका. घरातली सगळे केदारला एक्सेप्ट करतील, पण त्याला वेळ द्यावा लागेल. आणि तुम्हीच म्हणता ना, एखादी गोष्ट पटकन तुटते, पण ती जुळायची असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. मग तो वेळ घरातल्या प्रत्येकाला नको द्यायला? हां, तुझी पाठवणी नाही करता आली मला. तुझ्या नवऱ्याच्या हातून हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालताना पाहायचंय मला. केदार, सॉरी. आज तुला हे मंगळसूत्र घालताना त्रास झाला असेल ना? त्यात काय? त्यात काय म्हणजे? तुला त्रास नाही झाला या सगळ्याचा? नाही म्हणजे आपलं लग्न कुठे खरं आहे ना. आपण हे सगळं खोटं खोटं करतोय, आणि ते पण मिशनसाठी. आता मिशनसाठी जे काही करायला लागेल ते तर करावंच लागेल ना आपल्याला. आणि मी जर मंगळसूत्र घातलं नसतं तर ह्या लोकांना विश्वास नसता झाला की आपलं लग्न खरंच झालंय म्हणून मला ते करावं लागलं. त्या काका, मी बाबांना जे वचन दिलं होतं तेच वचन मी तुम्हाला देते. मी खांडेकर कुटुंबाला तुटू देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका.